नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बीकेएमपी स्टडीमध्ये। तर मित्रांनो, जीएमसी नांदेडची जी जाहिरात सविस्तर जाहिरात आलेली आहे, शॉर्ट जाहिरात आपण कव्हर केलेली आहे। तर या मित्रांनो सविस्तर जाहिरातीमध्ये पूर्ण पॉईंट टू पॉईंट सगळी माहिती दिलेली आहे। यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, किती पदे आहेत, कोणती पदे आहेत, तर मित्रांनो यासाठी परीक्षेचे स्वरूप काय असेल, किती मार्काची परीक्षा असेल, तर सर्व माहिती सांगितलेली आहे। सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो ही पूर्ण PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामध्ये मित्रांनो टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक देत आहे। तर पहा सविस्तर जाहिरात। तर मित्रांनो, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड याची मित्रांनो ही जाहिरात आहे। गट ड साठी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे। तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड वर्ग 4 चे ही पद आहे। संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT टेस्ट तुमची मित्रांनो कॉम्प्युटरवर होईल। तर स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त करण्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। तर उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। तर ती मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा, प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या गट ड वर्ग संवर्गातील सर्व पदांचा तपशील मित्रांनो खालीलप्रमाणे दिलेला आहे। तर मित्रांनो येथे खेळाडू आरक्षण वगैरे मित्रांनो माहिती दिलेली आहे। तर व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही पाहू शकता। दिव्यांग आरक्षण येथे सर्व तुम्हाला अनाथ आरक्षण सर्व माहिती दिलेली आहे। तर महत्त्वाचा पॉईंट पहा, महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तर त्यामध्ये मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता शैक्षणिक अर्हता। तर शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे या पदासाठी, सर्वात महत्त्वाचं तुम्ही फॉर्म करा मित्रांनो भरायला एलिजिबल आहात का। तर जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध 24/5/2025 दिनांक 24/5/2025 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे। तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणतेही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर 10वी मित्रांनो तुम्ही पास असलं पाहिजे या पदासाठी। आणि स्वच्छ पदासाठी मित्रांनो 7वी पास तुम्ही आवश्यक आहे। तर मराठी भाषेचे ज्ञान ही आवश्यक आहे। तर माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हतेबद्दल येथे दिलेलं आहे। तर त्यांच्यासाठी काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे, तर तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याची किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात। तर या पदासाठी मित्रांनो पात्रता काय लागणार आहे, तर भारतीय नागरिकत्व लागणार आहे यासाठी। आणि वयोमर्यादा पहा, तर वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक जो आहे तो 24/4/2025 असेल। तर पहा इथे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी यांच्यासाठी मित्रांनो येथे दिलेला आहे मित्रांनो विविध अराजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा। तर पहा इथे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा, तर किमान वय जे आहे ते 18 वर्ष आणि मित्रांनो कमाल वय जे आहे ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावे। तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान वय जे दिलेलं आहे 18 दिलेलं आहे आणि कमाल वय दिलेलं आहे 43। तर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी खेळाडू उमेदवारांसाठी त्यांच्यासाठी येथे मित्रांनो माहिती दिलेली आहे, वयोमर्यादा दिलेली आहे। तर नंतरचा मित्रांनो परीक्षेचे स्वरूप, सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा कशी असेल, तर मित्रांनो परीक्षा जी आहे ती मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित हे मित्रांनो तुम्हाला विषय असतील। तर गट ड चे हे पद आहे। तर पहा मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न येतील 25 आणि त्यासाठी गुण असतील 50। तर इंग्रजीसाठी ही प्रश्न असतील 25 आणि त्यासाठी गुण असतील 50। तर सामान्य ज्ञान या विषयासाठी ही प्रश्न असतील 25 आणि गुण असतील 50। तर बौद्धिक चाचणी अंकगणित यासाठी प्रश्न असतील 25 आणि गुण असतील 50। तर अशी मित्रांनो एकूण प्रश्नाची संख्या तुम्हाला असेल 100 आणि गुण असतील 200। तर 200 मित्रांनो 200 गुण असतील या परीक्षेसाठी। तर परीक्षेचा कालावधी जो आहे तो 2 तास ठेवण्यात आलेला आहे, म्हणजेच 120 मिनिट। आणि परीक्षेचे स्वरूप येथे खाली दिलेले आहे। तर परीक्षेचे स्वरूप पहा,
परीक्षा ही ऑनलाईन म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. तर मित्रांनो पद्धतीने यासाठी CBT पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकतम 2 गुण ठेवण्यात येतील. तर याची मित्रांनो परीक्षेची सर्व माहिती येथे दिलेली आहे. आणि पहा इथे परीक्षा कोण घेणार आहे. तर मित्रांनो TCS कंपनीकडून देण्यात आलेल्या सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेलं आहे. तर सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील. याची सर्व परीक्षांची नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो तुमची परीक्षा जी आहे ते TCSची दिलेलं आहे. तर विहित कागदपत्रे पहा कोणती लागणार आहेत. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे. प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक तर मित्रांनो याची सर्टिफिकेट ही लागतील. तर पहा इथे अर्ज. तर अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. तर मित्रांनो हे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील फॉर्म भरताना. आणि जर मित्रांनो SSC नावात जर बदल झाला असेल तर त्याचा पुरावाही लागेल, गॅझेट ही लागेल. तर जे तुमच्याकडे मित्रांनो सर्टिफिकेट आहेत तेच तुम्ही मित्रांनो पहा इथे पूर्ण सर्टिफिकेट दिलेले आहेत. कोणकोणचे कागदपत्र लागणार आहेत तर त्याची माहिती दिलेली आहे. तर सर्वसाधारण सूचना पहा. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. म्हणजे मित्रांनो अर्ज हे फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. तर अर्ज सादर करण्याचे जे संकेतस्थळ दिलेलं आहे ते हे मित्रांनो याच्यावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर केंद्र निवड पहा. प्रस्तुत परीक्षेकरिता परीक्षा केंद्राचा तपशील हे मित्रांनो संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धती या साधनामध्ये उपलब्ध आहे. तर परीक्षा केंद्र बदल बाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही याची माहिती दिलेली आहे. तर पहा फीस किती असेल या परीक्षेसाठी. तर गट ड चे पद आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस असेल आणि राखीव प्रवर्गासाठी मित्रांनो 900 रुपये फीस असेल. तर माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. तर मित्रांनो नंतर पहा अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तर अर्ज करण्याचा कालावधी 26/4/2025 पासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट जी डेट आहे ती 16/5/2025 आहे. म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात होईल 26/4/2025 आणि मित्रांनो फॉर्म भरायचा संपेल 16/5/2025 रोजी. आणि परीक्षेचा दिनांक कालावधी मित्रांनो यासाठी हे संकेतस्थळ दिलेलं आहे. तर पहा मित्रांनो नंतरची जी महत्त्वाचा जो पॉईंट आहे तर कोणकोणची पद आहेत तर OT सर्वंट, बार्बर, टेलर, धोबी. तर मित्रांनो अशा प्रकारचे विविध पिऊन अशी मित्रांनो विविध प्रकारची पदे आहेत. आणि एकूण ज्या जागा आहेत यासाठी तर मित्रांनो एकूण जागा जी आहेत ते 86 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तर पहा कोणकोणत्या प्रवर्गानुसार येथे जागा दिलेल्या आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 10 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आहेत. तर विमुक्त जाती साठी 11 जागा आहेत. तर मित्रांनो अशा प्रवर्गानुसार येथे जागा दिलेल्या आहेत. राखीवसाठी 24 जागा आहेत. तर अशा एकूण 86 जागांसाठी मित्रांनो ही भरती निघालेली आहे. तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.